नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बाहीची अतिशय सुंदर अशी एक डिझाईन बघणार आहोत। आपण रेग्युलरली बाहीचं जसं कटिंग करत असतो त्याचप्रमाणे मी बाहीचं अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे। बाहीची उंची 9 इंच आणि शिलाई मार्जिन 1 इंच असं 10 इंच उंची घेतली आहे। बाहीची रुंदी आहे 8 इंच, दंडघेर आहे 4.5 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून 6 इंच घेतलाय। बाहीला वरच्या बाजूने आकार देत असताना मी फक्त मागच्या भागाचा जो आपला आकार असतो तोच आकार दिलाय, पुढच्या भागाचा आकार दिलेला नाहीये। ब्लाउज पीसला बाही जोडण्याच्या अगोदर आपल्याला याच्यावर पहिले मार्किंग करून घ्यायचे आणि कटिंग करायचे। बाहीचा हा जो दंडघेराचा खालचा भाग आहे त्या ठिकाणी मी वरच्या बाजूने 1.5 इंचावर मार्किंग करते। असं मी इथे पहिले उभा टेप ठेवला आणि त्यानंतर या खुणेजवळ इथे मी आडवा टेप ठेवते आणि इथं आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचे। वरच्या बाजूला सुद्धा मी इथे अर्धा इंचावर मार्किंग करते। खाली केलेल्या मार्किंग पासून वरच्या बाजूने मी सर्व ठिकाणी अर्धा इंचच माप घेतलंय। आता इथं अशी सरळ रेष मारून घेते एक, आणि त्यानंतर हे जे 1.5 इंचाचं मार्किंग होतं त्या ठिकाणापासून आपल्याला अशा पद्धतीने थोडासा गोलाकार द्यायचा आहे। खालच्या बाजूने मी फक्त मध्यभागापर्यंतच हा आकार दिलाय। मार्किंग केलेला जो भाग आहे त्या ठिकाणीच आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे। खालचा दंडघेराचा जो भाग आहे त्याचा जो सुरुवातीचा भाग होता तो मी कट नाही केलेला, तर फक्त जिथं मार्किंग केलेलं होतं तेच कट करून घेतलंय। हे 2 बाह्यांचं कटिंग मी इथे केलेलं आहे, म्हणून हे 4 भाग आहेत। वरच्या बाजूचा जो आकार आहे तो सर्वांचा सेमच दिलेला आहे। बाहीचा जो पुढचा भाग आहे तो आपण नंतर कट करणार आहोत। एका बाहीचे आपण असे हे जे 2 पार्ट केलेले आहेत ते आपल्याला असे ब्लाउज पीसवर जोडून घ्यायचे आहेत। आता दोन्ही बाह्या तयार करण्यासाठी ब्लाउज पीस इथे मी मधोमध कट करून घेतलं आणि पहिले एक बाही मी कंप्लीट करून घेणार आहे आणि दुसरी जी बाही आहे ती इथे मी साईडला ठेवून घेते, म्हणजे आपण कन्फ्यूज होणार नाही। दोन्ही पार्ट मी असे पहिले ठेवून घेते। या ठिकाणी आपल्याला पाव इंच अंतरावरती सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। या दोन्ही बाह्यांच्या पार्टवरती आपल्याला ही शिलाई मारायची आहे। तसंच शिलाई मारत असताना जे शिलाई मार्जिन आपण ठेवलेलं आहे ते दोन्ही बाह्यांचं सेमच ठेवायचं आहे। आकार कट करत असताना आपण ज्या पद्धतीने गोलाकार आकार दिला होता, शिवत असताना सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने थोडंसं गोलाकारच शिवायचं आहे। सर्व बाजूने टीप मारून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असे कात्रीने छोटे छोटे कट सुद्धा मारून घ्यायचे आहेत। दोन्ही पार्ट जे आहेत ते आपल्याला असे व्यवस्थित उलट करून घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपण शिलाई मारलेली होती त्या ठिकाणी आता आपण वरच्या बाजूने पूर्ण भागावर शिलाई मारायची आहे। इथे मी शिलाई मारून घेते, तोपर्यंत तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा। पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर डिझाईन आवडली की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि ही डिझाईन तुम्हाला शिवायची असेल तर व्हिडिओ शेअर सुद्धा करून ठेवा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब सुद्धा करा। बाहीचे आता दोन्ही पार्ट असे तयार झालेले आहेत। आता इथे मी ब्लाउज पीसच्या कापडाचा एक तुकडा इथे घेतलाय। अंदाजे याची जी रुंदी आहे ती 3.5 इंच आहे, तर उंची 4 ते 4.5 इंच आहे। आता ही जी पट्टी आहे ही आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच अंतरावरती सरळ शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला अशी उलट करून घ्यायची आहे। या पट्टीचा जो सेंटर आहे तो आपल्याला काढायचा आहे, त्यासाठी इथे मी असं दुमडून घेतलं आणि त्या ठिकाणी सेंटरवर मार्किंग करून घेतलं। आता आपल्याला या पट्टीला अशा पद्धतीने थोड्याशा चुण्या करून घ्यायच्या आहेत आणि दोरा गुंडाळायचा आहे। याच्याबरोबर सेंटरवर आपल्याला हा दोरा गुंडाळायचा आहे।
तर हे बटरफ्लाय इथं तयार झालं आहे. आता या बटरफ्लायवरती आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. एका बाजूच्या एका टोकाकडून दुसऱ्या बाजूच्या टोकापर्यंत ही लेस मी पूर्ण लावून घेणार आहे. एका बाजूने अशी लेस लावून झाल्यानंतर आपल्याला ही जी दुसरी बाजू आहे त्यावर सुद्धा अशाच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. लेस लावून झाल्यानंतर हा जो तयार झालेला बटरफ्लाय आहे तो एकदम सुंदर दिसतोय. त्याचप्रमाणे आता आपल्याला अजून काही बटरफ्लाय लागणार आहेत. म्हणून एका बाहीसाठी इथं मी 4 आणि दोन्ही बाह्यांसाठी 8 असे बटरफ्लाय तयार करून घेतले. आता ही जी बाही आहे त्याला आपल्याला इथं अशा पद्धतीने हे जे बटरफ्लाय तयार केलेले आहेत आपण ते लावायचे आहेत. शिलाई मारण्याच्या अगोदर ते अंदाजे कुठपर्यंत येतील ते पाहून घेते. तर असे इथपर्यंत ते येणार आहेत. त्या ठिकाणी आता आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत. वरच्या बाजूने बाहीला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे. म्हणून इथे अर्धा इंचावर मी मार्क करून घेते आणि त्यानंतर खालच्या बाजूने मी बटरफ्लाय लावायला सुरुवात करते. त्या बटरफ्लायचा जो सेंटर आहे त्या ठिकाणीपासून बाहीचं जे अंतर आहे ते अर्धा ते पाऊण इंचापर्यंत घ्यायचं आहे. एका पाठोपाठ आपल्याला 4ही बटरफ्लाय अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारायची आहे. हे जोडायला जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर या ठिकाणी पहिले तुम्ही टाचण्या लावून ते पॅक करून घ्या आणि त्यानंतर मग त्यावर सरळ शिलाई मारा. दुसरा जो पार्ट आहे त्याला सुद्धा शिलाई मार्जिनचं जे अर्धा इंच अंतर आहे त्यावर मी पहिले मार्क करून घेतलं आणि त्यानंतर यावर शिलाई मारते. आपण तयार केलेलं हे जे बटरफ्लाय आहे ते बरोबर व्यवस्थित सेंटरवरच येईल याची काळजी घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. वरच्या बाजूचे 3ही जे बटरफ्लाय आहेत ते सारख्याच मापाचे दिसतील. 4 नंबरचं जे बटरफ्लाय आहे ते थोडंसं मोठं दिसेल कारण खालच्या बाजूने आपण थोडा निमुळता आकार दिलेला होता. चारही बटरफ्लाय आपले इथे जोडून झालेले आहेत. आता इथे मी 1 ते 1.5 इंचाची एक पट्टी घेतली आहे. या पट्टीचे दोन्ही कॉर्नर जे आहेत ते आतल्या बाजूने जातील अशा पद्धतीने ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि यावर सरळ शिलाई मारायची आहे. दोन ते 2.5 इंचापर्यंत आपल्याला अंदाजे या पट्टीचा तुकडा करायचा आहे. अंदाजे 25 ते 30 तुकडे इथे आपल्याला लागणार आहेत. आता ही जी पट्टी आहे ती मी अशी पहिले फोल्ड करून घेतली आणि बाहेरच्या बाजूने ही अर्धा इंच येईल अशा पद्धतीने आपल्याला ती लावून घ्यायची आहे. एक पट्टी लावून झाल्यानंतर किंचित अंतर यामध्ये सोडायचं आहे आणि दुसरी पट्टीसुद्धा त्याच्या शेजारीच त्याच मापामध्ये लावायची आहे. बाहीचा जो शेवटचा भाग आहे त्या ठिकाणी 1.5 ते 2 इंचापर्यंत आपलं शिलाई मार्जिन आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पट्टी लावायची नाही आहे तर त्याच्या आतल्या भागापर्यंतच आपल्याला ह्या पट्ट्या लावायच्या आहेत. सर्व पट्ट्यांमधलं जे अंतर आहे ते सारखंच ठेवायचं आहे. तसंच बाहेरसुद्धा ही पट्टी अर्धा इंचावरच येईल या पद्धतीने ती लावायची आहे. एका साईडने आपण ज्याप्रमाणे ह्या पट्ट्या लावल्या होत्या दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला आता ह्या लावून घ्यायच्या आहेत. एका साईडने 7 पट्ट्या लावल्या होत्या दुसऱ्या साईडने सुद्धा मी 7 पट्ट्या लावून घेतल्या आहेत. आता या 2 पट्ट्यांमधलं जे अंतर आहे ते आपल्याला भरून काढायचं आहे. म्हणून थोडासा मोठ्या साईजचा इथे मी मोती वापरते. 2 पट्ट्यांच्या मध्ये एक मोती अशा पद्धतीने आपल्याला सर्व ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या ठिकाणी मोती लावून घ्यायचे आहेत.
सर्व मोती आपले लावून झालेले आहेत. जे बटरफ्लाय आपण लावलेले होते त्या ठिकाणी सुद्धा मी एक एक मोती सेंटरवर लावून घेतला आहे. आता हा जो बाहीचा सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला लटकन लावायचे आहेत. म्हणून इथं मी एक कापड फोल्ड करून घेतला आणि त्रिकोणी असे 2 लटकन तयार करून घेते. दोन्ही लटकन तयार केल्यानंतर ते जे लटकन आहे ते उलट करून घ्यायचं आणि त्यामध्ये सुई दोरा ओवून मी आता असे छोटे मोती घेतले आणि ते सुद्धा असे ओवून घेतलेले आहेत. या बाहीच्या सेंटरवर आता आपल्याला हे जे लटकन आहे ते लावून घ्यायचं आहे.